सभा चालू होते, सभा चालू होते. सर्वांनी बसून घ्या. धनावडे साहेब, हे धनावडे साहेब बसून घ्या. चर्चा होते. काय नाही एवढा मनमानी कारभार, यांचा मनमानी कारभार आहे तो तोच चालू आहे. मनमानी कारभारच आहे. सरपंच साहेब म्हणे की सभा होणार आहे. सरपंच साहेब सभेला चर्चा करायचं आहे. नाही तुम्ही जर असे नियम जर करत असाल ना तर काही नियम फाट्यावर मारणार तुम्ही, लक्षात घ्या. सरपंच साहेब तुम्ही चर्चेला जर सरपंच साहेब हो आपण चर्चा करतोय की नाही? चर्चा करायची आहे ना? नाही चर्चा करायची. शांत बसतात दोघं. तुम्ही चर्चा चालू करूया. आपण सुरुवात करूया. हॅलो 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 तुम्ही चर्चा म्हणजे कसं जे तुम्हाला जे चर्चा आम्हाला जे वाटत आम्हाला प्रश्न विचारतो ना आम्ही बरं धन्यवाद. हॅलो 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 आपण चर्चेला सुरुवात करूया. सरपंच साहेब तुमच्या विनंतीनुसार आपण पण चर्चेला तयार आहोत. माझा आमचा सर्व ग्रामस्थांचा एक प्रश्न आहे असा तुम्हाला की या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये बरं मी बोलतो एक मिनिट थांबा जरा बोलतो एवढं. ग्रामसेवक साहेब तुम्ही जर म्हणताय की हे तुमच्या नियमामध्ये बसत नाही, मग MIDCचा जो ठराव केला गेला संपूर्ण ग्रामस्थांना विचारामध्ये न घेता आमचे जे ग्रामस्थ आहेत मिरवण्यातले त्यांचा देखील पूर्णतः या गोष्टीला विरोध होता आणि त्यांना याच्यातला माहिती पण नाहीये की बाबा MIDCचा ठराव झाला तर खरोखर ठराव झाला का? याची मुद्देसूद उत्तरं द्या असं सर्व नको. आता शांत बसा. हा बोला. आता 1 by 1 चर्चा करू. त्याच्यावर इथून वाचून दाखवून कसं काय चालेल. ना एक मिनिट त्याच्यामध्ये विषय जो होता ग्रामस्थांकडून अर्ज आलेला अर्जामध्ये त्यांचा विषय होता की बाबा संरक्षण दलासाठी MIDC नाही त्यांचा विषय संरक्षण दलासाठी आमचे काय विषय होता मला तो पूर्ण नाही तर तुम्ही परत एक की तो असा ठरावूया म्हणून ते आम्ही विचारलो किती जणांचं काय किती समर्थन आहे वगैरे नाही तर सभागृहात विचारलं अजिबात नाही उठून गेलेलं नाही सभागृह या साईडला जेवढे होते त्या सगळ्यांनी हात वर केलेले आहेत सगळ्यांनी हात वर केलेले आहेत. एक मिनिट मिरवण्यातून 2 सदस्य आहेत. थांबा जरा आपण एका विषय घेऊया एकदम व्यवस्थित. मिरवण्यातून 2 सदस्य आहेत आमचे ढवळे साहेब आणि पाले मॅडम. तुम्हाला दोघांना हे माहिती आहे का की MIDCचा समर्थनाचा ठराव आपल्या या ग्रामपंचायतीने काय केला पास केला? तर याची कल्पना जर तुम्हाला असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. त्यांनी विषयच काढलाही नव्हता.
ग्रामस्थ आहे, आम्ही काय ग्रामस्थ होते ना त्या दिवशी, विषयच काढलाही नव्हता त्या दिवशी. ओके, धन्यवाद. धन्यवाद. मॅडमने सांगितलं त्या दिवशी विषय काढलेला नाही. ओके. नमस्कार मंडळी. नमस्कार. त्या दिवशी ज्या वेळेला ग्रामसभा चालू झाल्यानंतर आपल्याकडं मला वाटतं 4 ते 5 अर्ज आले होते त्यावेळेला. 4 ते 5 अर्ज आले होते त्यावेळेला MIDC संदर्भात. आणि त्याच्यानंतर काही जणांचे वेळेचं म्हणजे 2 दिवस 3 दिवस आधी देणे वगैरे हा विषय होता. आणि भाई जाधव यांचा एक सुनील विठ्ठल जाधव यांचा एक अर्ज आला होता MIDC संदर्भात. आणि जेव्हा त्यांचं अर्ज वाचले गेल्यानंतर जेव्हा भाईने म्हणजे भाई जाधव यांनी त्यावेळेला सांगितलं, म्हणजे ज्या वेळेला त्यांचा अर्ज वाचला गेला तर त्यावेळेला तसं ते म्हणाले की आता जास्त मॉब कुठल्या साईडला होता, म्हणजे भाई यांना मतदान त्यावेळेला जास्त होतं अध्यक्ष. तर त्यावेळेला जसं ते म्हणाले की आता ज्या साईडून मतदान ज्या साईडला जास्त त्या साईडून त्यावेळेला त्या पद्धतीने घेतला गेला तेव्हा असं नव्हतं की तो समर्थकाचा असा विषय काही नव्हता. आता विषय वाढू नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्या दुसऱ्या सदस्यांनी देखील सांगितलेले आहे की तो विषय तंटामुक्तीचा होता, MIDC विषय नव्हता.